धन्यवाद. सर्वप्रथम मी ATC ट्रायबल डेव्हलपमेंट नागपूरचे आभार मानते की मला इथे बोलण्याची त्यांनी संधी दिली. इथे उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व आदिवासी बंधूंना माझा नमस्कार. मी MSME विकास संस्थान नागपूर इथे कार्यरत आहे. MSME विकास कार्यालय हे मिनिस्ट्री ऑफ MSME म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्यम मंत्रालय याचं एक रिजनल डिपार्टमेंट आहे जे नागपूर आणि विदर्भ रिजनसाठी कार्यरत आहे. जे नागपूरला आहे. आमच्याकडे 11 जिल्हे विदर्भातले ज्याचं कार्यभार आम्ही बघत असतो. ज्या इथल्या लघु आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्यम जे या परिसरात आहे म्हणजे इथल्या MIDCsमध्ये त्याचं कार्य आम्ही इथे MSME ऑफिसला बघत असतो. तर सगळ्यात आधी जसं सरांनी आता सांगितलं की नोकरी न बघता व्यवसायसुद्धा म्हणजे एक प्रकारचं बेस्ट अर्निंग सोर्स मी म्हणेल की आपण सगळ्यांनी उद्योग कसं करायचा आहे ह्याचा विचारसुद्धा करायला पाहिजे अदर दॅन जॉब. कारण आजच्या डेटला जास्त इन्कम कुठून जनरेट होत असेल ते उद्योगातूनच आहे. कारण नोकरीसाठी भरपूर प्रयत्न करतात आताचे स्टुडंट्स आणि कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे की खूप इझिली नोकरी मिळत नाही. त्यामुळे जसं ग्रॅज्युएशन आपलं कंप्लीट होते त्यानंतर नुसतंच नोकरीचा विचार न करता जर थोडा व्यवसायाचा जरी विचार केला तर एक इन्कम जनरेट करायला एक सपोर्ट होऊन जातं. आणि व्यवसाय सेटअप करणे इतकं म्हणजे खूप कठीण नाही आहे जेवढा आपण विचार करतो की आपल्याकडे फायनान्स नाही आहे किंवा आपल्याकडे कुठला सपोर्ट नाही आहे. मग आपण कसं करायचं, फायनान्सची अरेंजमेंट कुठून होईल, घरचा पण सपोर्ट नसतो फायनान्सच्या बाबतीत. त्यावेळी कसं करायचं, लँड अवेलेबल नसते, भरपूर गोष्टी असं असतात. पण नॉट नेसेसरी की तुम्हाला प्रॉपर MIDCमध्ये जागा घेऊनच स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. तुम्ही व्यवसाय हा घरूनसुद्धा केला जाऊ शकतो आणि तुम्ही तसा विचार आपण करू शकतो की व्यवसाय खूप मोठाच असणे गरजेचं नाही आहे. त्याला तुम्ही छोट्या प्रमाणात पण सुरू करू शकता. कमीत कमी इन्व्हेस्टमेंट 1,50,000 या इन्व्हेस्टमेंटचा व्यवसायसुद्धा तुम्ही घरून करू शकता. त्यामुळे आमचं डिपार्टमेंट च्या काही स्कीम्स आहे ज्या MSME डेव्हलपमेंटसाठी आणि त्यांच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही काम करत असतो. तर सगळ्यात आधी तर MSME काय आहे हे मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर MSME म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्यम. सूक्ष्म लघु मध्यम उद्यम हे कशावर डिपेंड करते की तुम्ही व्यवसायामध्ये किती इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि तुमचं टर्नओव्हर किती असणार आहे. या गोष्टींवर तुमचं कॅटेगरी डिसाईड होते की तुमचा उद्योग हा सूक्ष्म आहे की लघु आहे की मध्यम आहे. जर इन्व्हेस्टमेंट हे 10 लाखापर्यंत असेल आणि टर्नओव्हर हे 50 crores-पर्यंत 5 crores-पर्यंत असेल तर तुम्ही सूक्ष्ममध्ये कन्सिडर केलं जातं. तुमचं इन्व्हेस्टमेंट जर 50 lakhs असेल तर तुम्ही स्मॉल इंडस्ट्रीजमध्ये असाल आणि अप टू 10 crores जर इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही मीडियम इंडस्ट्रीमध्ये कन्सिडर केल्या जातं. तर ही जी डेफिनेशन आहे MSMEची ही डेफिनेशन या कॅटेगरीनुसार डिसाईड केल्या जाते ऑन द बेसिस ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड टर्नओव्हर. त्यानंतर सूक्ष्म लघु मध्यम उद्यम सेटअप करण्यासाठी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन गरजेचं असते ज्याला उद्यम रजिस्ट्रेशन म्हटलं जातं. उद्यम रजिस्ट्रेशन हे प्रत्येक प्रकारच्या बिझनेससाठी अगदी कंपल्सरी आहे. त्यामध्ये बघ रिटेल किंवा ट्रेडर्स असो किंवा सर्व्हिस सेक्टर असावं किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, या सगळ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी केलं जातं. तुम्ही कुठल्याही MSMEमध्ये कुठलं बेनिफिट घ्यायचं आहे, स्वतःचं इंडस्ट्री सेटअप करायचं आहे, घरून जरी उद्योग सेटअप करायचा असेल तरीसुद्धा उद्यम रजिस्ट्रेशन हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी MSME सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. उद्यम रजिस्ट्रेशन ही अगदी सोपी प्रोसेस असते. यामध्ये फक्त तुमचं पॅन कार्ड आणि जे GST आहे जे तुमच्या उद्योगासाठी इम्पॉर्टंट असते तेच 1-2 डॉक्युमेंट लागतात आणि तुमचं आधार कार्ड आणि ऑनलाईन प्रोसेस आहे. तर इझिली तुम्ही उद्यम रजिस्टर करू शकता.
त्यानंतर फायनान्समध्ये ज्या लोकांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे, ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो, जे आपण आता ज्या टर्म्स आपण यूज करतो आहे की स्टार्टअप करायचं आहे, बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर स्टार्टअपच्या काय स्कीम्स आहे. तर गव्हर्नमेंटची स्टार्टअपसाठी PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ही एक स्कीम आहे ज्यामध्ये जर तुमचं मॅन्युफॅक्चरिंगचं जर बिझनेस असेल, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय होतं की तुम्ही एखादा प्रॉडक्ट तयार करत आहे, जसं फूड प्रोडक्टमध्ये गेलं, कोणी पापड लोणचे या टाईपचा जर बिझनेस असेल तर ते घरी तयार करणे त्याला म्हणतात मॅन्युफॅक्चरिंग. आणि सर्व्हिस सेक्टर असते की तुम्ही एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, म्हणजे जसं वॉटर सप्लाय, वॉटर प्युरिफायरमध्ये वॉटर बॉटल सप्लाय करतात, किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्री असेल तर एखाद्या सॉफ्टवेअरची सर्व्हिसेस देणं, म्हणजे जिथे तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय दॅट इज कॉल्ड सर्व्हिस सेक्टर. आणि जिथे तुम्ही काही प्रोडक्ट बनवताय दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. तर अशा वेगवेगळ्या सेक्टरसाठी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राममध्ये तुम्हाला 10 lakhs आणि 25 lakhsपर्यंतचं फायनान्स केलं जातं, ज्या स्कीममध्ये तुम्हाला सबसिडीसुद्धा मिळते. आणि सबसिडी डिपेंड करते की तुमचा उद्योग हा अर्बन एरियामध्ये आहे की रुरल एरियामध्ये आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करता, म्हणजे जनरल कॅटेगरी आहे की रिझर्व कॅटेगरी आहे, त्या बेसिसवर सबसिडी डिसाईड होत असते. तर 35% जे मॅक्सिमम सबसिडी मिळतं PMEGPमध्ये, आणि 25 lakhsपर्यंतचं फायनान्स होतं. आणि तुम्हाला फक्त इथे 5%ची इन्व्हेस्टमेंट ओन कॉन्ट्रीब्युशन म्हणून करायची असते. रिमेनिंग 95% हे बँक फायनान्स करत असते. त्यामुळे ज्याला कोणाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल, घरून जरी सुरू करायचा असेल छोट्या प्रमाणात, तर त्यांनी PMEGPमध्ये स्वतःचं फायनान्स घेऊन तुम्ही आपला उद्योग सुरू करू शकता. उद्योगाचे भरपूर प्रकार असतात. फूड इंडस्ट्रीमध्ये जर कोणाला जायचं असेल तर फूड प्रॉडक्ट्स, आता आपण मार्केटमध्ये इतके प्रॉडक्ट्स बघत असतो, इवन चॉकलेट्सपासून जेलीजपासून तर वेफर्स आणि घरगुती बनणारे पदार्थ जे असतात, ज्यामध्ये चकली असते, दिवाळीला बनणारा फराळाचे सगळे पदार्थ आजच्या डेटला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर हे सगळे गृहउद्योगमध्ये केलं जातं. तर तुम्ही घरून गृहउद्योगसुद्धा सुरू करू शकता. बऱ्याच लोकांना कपड्यांमध्ये एम्ब्रॉयडरीचा खूप पॅशन असतं, तर त्या लेडीज गारमेंट्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाऊ शकतात, बॅग मेकिंगमध्ये जाऊ शकतात. तर हे सगळे जे उद्योग आहे हे घरून छोट्या प्रमाणात सुरू करता येणारे उद्योग आहेत, ज्यामध्ये खूप जास्त फायनान्सची गरज नसते. त्यानंतर मार्केटिंगसाठी प्रॉडक्ट, जे आपण उद्योग सुरू केल्यानंतर मग आपल्याला प्रश्न असतो की मार्केटिंग कुठे करायचं. तर मार्केटिंगमध्ये आमची एक प्रोक्युअरमेंट अँड मार्केटिंग सपोर्ट म्हणून एक स्कीम आहे, ज्यामध्ये जर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट एखाद्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केला आणि तिथे जर डिस्प्ले केला, जसं तुम्ही बाहेर बघितलं असेल बऱ्याच लोकांनी आपले प्रोडक्ट्स डिस्प्ले केले आहे, तर तशा पद्धतीचे वेगवेगळे एक्झिबिशन्स होत असतात, जे ऑल ओव्हर इंडियामध्ये होतात, काही इंटरनॅशनली पण होत असतात. तर त्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करते, म्हणजे जे काही तुम्हाला तिथे स्टॉल चार्जेस आहे ते रिएम्बर्स करत असते. त्यानंतर जाण्या येण्याचा खर्चसुद्धा गव्हर्नमेंट तुम्हाला देत असते. तर या स्कीममध्ये तुम्हाला एक मार्केटिंगसाठी या प्रकारचं असिस्टन्स आमच्या डिपार्टमेंटतर्फे दिला जाते. तसंच तुम्हाला तुमचा प्रोडक्ट जर एक्सपोर्ट करायचा असेल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये न्यायचं असेल, तिथेसुद्धा तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च आणि तिथला स्टॉल रेंट असं आम्ही रिएम्बर्समेंट देत असतो, सो दॅट फर्दर तुम्हाला तिथले कॉन्ट्रॅक्ट्स कसे मिळवता येतील आणि एक्सपोर्ट कसं करता येईल यासाठी आम्ही तिथे सबसिडी देत असतो. तर ही एक PMS म्हणून स्कीम आहे. त्यानंतर पब्लिक प्रोक्युअरमेंट पॉलिसी ही एक MSMEची स्कीम आहे, ज्यामध्ये जे एक्झिस्टिंग MSMEज असतात, ज्यांचा ऑलरेडी उद्योग सेटअप झालेला आहे, त्यांना जर गव्हर्नमेंटचे टेंडर्स घ्यायचे असेल तर पब्लिक प्रोक्युअरमेंट पॉलिसी थ्रू त्यांना एलिजिबिलिटी आहे, म्हणजे ते पार्टिसिपेट करू शकतात. आणि 4% MSMEजकडनं SC/STकडनं प्रोक्युअर करण्याचं एक पब्लिक प्रोक्युअरमेंट पॉलिसीमध्ये एक क्लॉज आहे, ज्यामध्ये 4%चं प्रोक्युअरमेंट कंपल्सरीली MSMEकडनं SC/ST एंटरप्रिन्युअरकडनं करता येईल. त्यामध्ये वुमन एंटरप्रिन्युअर जर असेल तर सेपरेट 3%चं पण त्यात प्रोव्हिजन दिलेलं आहे. तर गव्हर्नमेंटला पण जर टेंडर्स अप्लाय करायचं असेल तर या स्कीम्स थ्रू तुम्ही त्याचा पण बेनिफिट घेऊ शकता, कारण गव्हर्नमेंट सप्लायमध्ये भरपूर मोठी क्वांटिटी प्रोक्युअरमेंटसाठी असते. त्याचं 3% जरी कन्सिडर केला, किंवा जे SC/STला 4%चं आहे प्रोव्हिजन, तर ते जरी कन्सिडर केलं तर भरपूर मोठी अमाऊंट होत असते. त्यामुळे ज्यांना उद्योग करायचा असेल त्यांनी असा उद्योग करावा की त्यांना गव्हर्नमेंटलासुद्धा सप्लाय करता येईल.
त्यानंतर ज्या फायनान्शियल स्कीम्स आहेत, ज्या एक्झिस्टिंग MSMEs आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे CLCSS, CGTMSE मुद्रा अशा काही फायनान्शियल स्कीम्स आहेत ज्या डायरेक्टली ज्यामध्ये तुम्हाला सबसिडी पण आहे आणि CGTMSEमध्ये तुम्हाला 2 crores कव्हरेज दिला जातं बँकेकडून, ज्याला कोलॅटरल फ्री लोन असंच म्हणतात. तर त्यामध्ये तुम्हाला सबसिडी तर नसते पण कोलॅटरल फ्री असते, म्हणजे 2 crores तुम्ही फायनान्स बेनिफिट त्यामध्ये घेऊ शकता. तर अशी एक CGTMSE स्कीम आहे. त्यानंतर CLCSS आहे, ज्यामध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी तुम्हाला फायनान्स होतं, ज्यात 15% मशिनरीवर सबसिडी असते. तर त्याला मॅक्झिमम लिमिट असते 75 lakhsची. तर अशा पद्धतीचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. MSMEच्या अशा काही स्कीम्स आहे ज्यामध्ये तुम्ही फायनान्स घेऊन आपला स्वतःचा उद्योग सुरू करू शकता. तर जास्ती तर काही म्हणजे ज्यांना आता इथे आपल्याला बोलायचं होतं महत्त्वाचं म्हणजे स्टार्टअपवर, तर तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जी स्कीम आहे ती PMEGPची आहे. त्यामुळे ज्यांना पण स्टार्टअप करायचं असेल त्यांनी ते आमच्या डिपार्टमेंटला येऊ शकतात. फायनान्सबद्दल काही असिस्टन्स त्यांना हवं असेल तर MSMEला त्यांनी व्हिजिट करावं. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवते.